झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता बातमी पश्चिम बंगालची। कोलकात्यात केकेआरच्या आयपीएलच्या विजयाचं निमित्त होतं आणि सरकारी पैशांची उधळपट्टी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली। कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवरती आज जंगी सत्कार सोहळा पार पडला। खेळाडूंच्या बक्षिसांसाठी सरकारच्या वतीनं 50 लाख रुपये खर्च करण्यात आले। प्रत्येक खेळाडूला सोन्याची चेन यावेळी देण्यात आली। ईडन गार्डनवर झालेल्या कार्यक्रमानंतर प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केली। यावेळी चाहत्यांवर पोलिसांनी लाठीमार केला। तसंच या निमित्तानं दिवसभर उन्हात प्रशासकीय यंत्रणा वेठीला धरली गेली। या कार्यक्रमानंतर प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे स्टेडियम बाहेर मोठा गोंधळ झाला। पोलिसांना लाठीमार करावा लागला। या कार्यक्रमावर पश्चिम बंगाल सरकारनं 50 लाख रुपये खर्च केलेत। प्रत्येक खेळाडूला 1 तोळा सोन्याची चेन बक्षीस म्हणून देण्यात आली। अशा 25 चेन यावेळी देण्यात आल्या। एकूणच या विजयोत्सवानं ममता बॅनर्जी यांच्या वादात नवी भर पडली आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव सध्या आपल्या संपर्कात आहेत। मयुरेश, आपण एकूणच पाहतोय कशा प्रकारे ही पैशांची उधळपट्टी झाली आणि कोलकाता ही एक फ्रँचायझी आहे, एक फ्रँचायझी टीम आहे। अशा एका फ्रँचायझीवरती राज्य सरकारने ही लाखो रुपयांची उधळपट्टी करणं कितपत योग्य वाटतं? नक्कीच भूषण, हे अतिशय चुकीचं आहे। खरं तर आयपीएल हा जो खेळ आहे हा देशाचा खेळ नाही, देशांतर्गत क्रिकेटला प्रोत्साहन मिळावं म्हणून बीसीसीआयनं हा खेळ सुरू केलेला आहे। आणि यातली जी फ्रँचायझी आहे कोलकाता नाईट रायडर यांच्या विजयोत्सवासाठी ममता बॅनर्जींनी जवळपास 50 लाखांची उधळपट्टी केली आहे। 1 तोळ्याची चेन प्रत्येक खेळाडूला, अशी जवळजवळ 25 खेळाडूंना ती चेन देण्यात आली। याच ममता बॅनर्जींनी काही दिवसांपूर्वी राज्याची स्थिती बिकट असल्याचं कारण देऊन केंद्राकडे पॅकेजची मागणी केली होती। एकीकडे ममता बॅनर्जी पॅकेजची मागणी करतायत आणि दुसरीकडे अशा प्रकारची उधळपट्टी करतायत। त्यामुळे नक्कीच ही अतिशय दुर्दैवी प्रकार म्हणता येईल भूषण। नक्कीच मयुरेश, अत्यंत दुर्दैवी असाच हा प्रकार आहे। त्याचबरोबर खेळाडूंना सोन्याची चेन, 1 तोळा सोन्याची चेन खेळाडूला बक्षीस देण्यात आली। 25 चेन यावेळी खेळाडूंना देण्यात आला। एकूणच ममता बॅनर्जी एकीकडे केंद्र सरकारकडे पॅकेजची मागणी करत असताना अशा प्रकारे उधळपट्टी होतीये। त्याचबरोबर यावेळेला भर उन्हामध्ये प्रशासकीय यंत्रणा सुद्धा वेठीला धरली गेली। एकूणच हा जो सगळा कारभार आहे कुठेतरी सावळा गोंधळ म्हणता येईल। नक्कीच भूषण, यापूर्वी आपण बघितलं असेल की आयपीएलवर प्रचंड टीकास्त्र सोडलं गेलं। शाहरुख खाननं दारू पिऊन केलेला धिंगाणा असेल, मॅच फिक्सिंग असेल, रेव पार्टी असेल किंवा अमेरिकन महिलेची छेडछाड असेल, त्यामुळे आयपीएल हा खेळ जो आहे याचा मूळ उद्देश बाजूला सारला गेलेला आहे आणि तो ऑलरेडी बदनाम झालेला आहे। आणि आताच्या घडीला ममता बॅनर्जींनी ज्या प्रकारे पैशांची उधळपट्टी केली त्यात प्रशासनाला वेठीस धरलेलं आहे। या ठिकाणी काही हुल्लडबाजी देखील झाली, प्रेक्षकांवर लाठीमार करण्यात आला। एकूणच या प्रकारातून हा जो खेळ आहे हा क्रिकेटच्या खरोखरच एकूणच आपण पाहतोय आयपीएल मधला आणखीन एक नवा वाद आपल्याला म्हणता येईल। आयपीएलच्या अनुषंगाने आलेला हा नवा वाद आहे पश्चिम बंगालमध्ये। कोलकात्याच्या केकेआर टीमनं हा विजय मिळवल्यानंतर राज्य सरकारनं लाखो रुपयांची उधळपट्टी त्यांच्या विजयोत्सवात केलेली आपल्याला दिसली। प्रत्येक खेळाडूला 1 तोळा सोन्याची चेन यावेळी देण्यात आली। झी 24 तास एक पाऊल पुढे।